बनेगा नहीं, ये तो आने वाला समय बताएगा। अच्छी गेंद, लैंड पोजीशन अच्छी, थोड़ा सा झुककर अंदर गिरी, कांटा बदला गेंद ने, डॉट गेंद। स्तवन एक अच्छे लंबे कद के बल्लेबाज हैं, अच्छे स्टाइलिश बल्लेबाज हैं और खेलते हैं तो बिल्कुल खड़े खड़े खेलते हैं, जिनके पास में अच्छे टाइमिंग स्ट्रोक्स हैं, लेकिन थोड़ा सा उन्हें अपने कदमों का भी इस्तेमाल करना पड़ेगा। जब बैटिंग में आप कदमों का इस्तेमाल करते हैं ना तो बैटिंग आसान हो जाती है। थोड़ा जब झुककर खेलते हैं ना, गेंद के जब नज़दीक जाते हैं तो बैटिंग आसान होती है। इसलिए आपको ना कोई चीज़ बनती नहीं है, ये क्रिकेट ना एक चित्र है, आपको उसमें रंगना पड़ता है बैटिंग की टाइमिंग से। थोड़ा सा झुके, थोड़ा सा आगे बढ़े, कदमों का इस्तेमाल किया और कदमों का इस्तेमाल करके 2 रन जरूर बटोरे। बिल्कुल सही है कि जब आप थोड़ा सा झुकते हैं, थोड़ा सा जब गेंद के नजदीक जाते हैं ना तो गेंद आपके और नजदीक आती है, और जब आप खड़े खड़े खेलने की कोशिश करते हैं तो वहां पर पंचेस का इस्तेमाल करते हैं तो गेंद आपसे दूर होती है, तो उसमें टाइमिंग की जरूरत होती है। और जब आप बैट के नजदीक जाकर खेलते हैं ना तो ताकत अपने आप जनरेट हो जाती है दोस्तों। तो देखेंगे अगली गेंद यहाँ पर ओवर द विकेट बॉलिंग, राहुल शिवशरण की अगली गेंद ओवर द विकेट बॉलिंग, आउटसाइड इन देखेंगे। तिरछा खेला, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, और जरूर अश्विन को समझाएंगे कि भाई आप गलत खेल रहे हैं, गेंद सीधा आ रही है, आप तिरछा खेल रहे हैं। बिल्कुल डॉट गेंद रही, माना कि पतंग के मुकद्दर में टूटकर गिरना होता है, लेकिन उससे भी पहले आसमान की गहराइयों को भी छूना होता है। तो बिल्कुल आप अपने खेल से एनटीपीएल की स्पर्धा में आकाश की बुलंदियों को छोड़ने की कोशिश करें, यही हमारे सपनों को पूरा करने की प्रॉपर प्लेटफॉर्म है। अगली गेंद हल्के हाथों से दे धक्का, गेंद गई सीमा रेखा के पास, देखेंगे अंपायर का फैसला टूटी के लिए। यहां पर तो जज्बात यहां पर अपने चरम सीमा पर हैं, बिल्कुल हल्के हाथे से गेंद की, लेकिन बल्लेबाज ने पढ़ लिया था, रीड कर लिया था। स्तवन जो एक अच्छे रीडर हैं, अच्छे बैटर हैं, जिनके पास में अच्छे टाइमिंग है, नजाकत है, शोहरत है, सब कुछ है, और उन्होंने अपने अनुभव का इस्तेमाल किया और गेंद को मिड विकेट सीमा रेखा के पास में टूटी जोन में पहुंचाया। 2 रन मिलेंगे। और जब आप रीड करके, जब आप रुक कर झुक कर खेलते हैं तो गेंद जाने में, गेंद के पास जाने में आसानी होती है। जब गेंद के पास जाने में आसानी होती है ना तो बैटिंग आसान हो जाती है। इसी को कहते हैं क्लास, इसी को कहते हैं फॉर्म। जब आप दूर से खेलते हैं तो आउट ऑफ फॉर्म होते हैं, लेकिन जब आप नजदीक जाकर खेलते हैं ना, गेंद को अपने पास आने देते हैं या स्ट्राइक करने के 2 ही तरीके, ये तो गेंद को अपने पास आने दें, आप बैकफुट पर खेलते हैं। जब आप गेंद के पास जाते हैं तो फ्रंट फुट पर होते हैं, उसमें टाइमिंग लाजवाब होनी चाहिए। या तो आप बैकफुट पर अच्छी तरह से खेल सकें, जिसे हम स्टैंड एंड डिलीवर कहते हैं, या कि आप बैट के नजदीक जाएं, बॉल के नजदीक जाएं, तो वहां पर ड्राइव्स आप खेल सकते हैं, और जब आप बैकफुट पर खेलते हैं तो हिट कर सकते हैं। ये बेसिक डिफरेंस होता है। तो आपको ना क्लासिफाई करना है कि मैं बैकफुट पर खेलूंगा या फ्रंट फुट पे। अगली गेंद बिल्कुल थोड़ा सा आगे आए, थोड़ा सा झुके, और 1 रन लेने की कोशिश तो जरूर की, सफलतापूर्वक, अद्भुत कोशिश। देखिए क्रिकेट एक ना व्याकरण है, आपको समझना पड़ेगा, आपको आसान बनाना पड़ता है। कोई चीज आसान होती नहीं है, वो आसान बनानी पड़ती है। क्रिकेट एक चित्र के जैसे है, जिसमें आप अलग अलग रंग भरते हैं ना चित्रों में, वैसे भी क्रिकेट में भी आपको कट, पुल, ड्राइव्स, अलग अलग स्ट्रोक से आपके बैटिंग में रंग भरना पड़ता है। आपको डिसाइड करना पड़ता है कि बॉल आउटसाइड इन है तो मुझे कवर्स खेलना है, अगर स्ट्रेट और ऑन है तो सीधा खेलना है, अगर आउट स्विंग है तो आपको डीप मिड विकेट में खेलना है। ये सारी चीजें ना आपको समझनी पड़ेगी कि अगर बॉलर, ये देखिए एक लंबा कद का बल्लेबाज, लेफ्ट हैंडेड बैट्समैन, हमारे सभी के आंखों का तारा, ये सितारा। अगली गेंद, यहाँ ये एक प्रॉपर बैटर है भाई, इसके पास में झुकने की कला है। जो झुकता है ना वही आकाश की ऊंचाई में उठता है कि नहीं? जिसे झुकना आ गया ना वो, उसको स्ट्रोक्स बहुत सारे आते हैं। ओवर की समाप्ति, 1 ओवर और 6 रन मिलेंगे। अच्छी ओवर, अच्छी बैटिंग भी हुई, अच्छी बॉलिंग भी हुई, अच्छी केमिस्ट्री हुई बैटिंग और बॉलिंग के बीच में। इनिंग स्टार के 2 बड़े स्टार स्तवन और अश्विन बैटिंग मोड पर हैं। राहुल शिवशरण जिन्होंने पहले ओवर में अच्छी बॉलिंग की, नजाकत भरी बॉलिंग की और सिर्फ 6 रन दिए। इसीलिए मैं राहुल शिवशरण का इस क्रिकेट के मंच से मैं अभिनंदन करता हूं कि 2 बड़े बैट, एक आंधी है, एक तूफान है,
और उसमें भी राहुल शिवशरण ये बने महान है ना। एक तरफ राहुल है, एक तरफ स्तवन है, एक तरफ अश्विन है और बीच में राहुल है। तो राहुल ने इन दोनों को रोका, टोका और ज्यादा जगह नहीं दी। और जब बल्लेबाज के लिए ना गेंदबाज जगह नहीं देता ना, तो ये जो बैटिंग की राह होती है, प्लीज 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 थोड़ा सा स्प्रेड हो जाए, प्लीज प्लीज डोंट मेक मीटिंग्स। आप समय का 10 के पहले ही खत्म हो जाएंगे ना तो अच्छा होगा, उसके बाद कमेंट्री अलाउड नहीं होगी, इस पर आप ध्यान रखिएगा। अश्विन एक ओवर की समाप्ति और 6 रन बने। अश्विन एक ब्रांडेड बैट्समैन है और जिनके पास में ना झुकने की कला है, झुकने की कला यानी गेंद के नजदीक जाने की कला। और वो बैटर महान होता है, ग्रेट होता है कि जो झुककर ना ड्राइव्स खेलता है, पुट खेलता है, स्क्वायर कट खेलता है। इनके पास है ना बहुत सारे स्ट्रोक हैं। ये बैकफुट पर जाकर है ना जब झुक सकते हैं तो ये स्क्वायर कट खेल सकते हैं, ये कवर ड्राइव कर सकते हैं, ये मिड ड्राइव कर सकते हैं। तो अलग अलग स्ट्रोक जिनके पास में है उनका नाम है अश्विन। जब तक ना आरती शुरू रहेगी ना, जिन्होंने हमें दिया है जीवन, हम उनका भी नाम स्मरण करेंगे। और जब तक आरती शुरू है ना, सिर्फ स्कोर बताए जाएंगे। थैंक यू वेरी मच। एक चेंडू 7 धावा। नॉट आउट। आणि दरम्यान आपले लाडके अध्यक्ष साईनाथ क्रीडा मंडळ, ऑनरेबल साईनाथ, आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांतजी तावडे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करत आहे। ऑनरेबल अध्यक्ष श्री चंद्रकांतजी तावडे साहेबांना या मंचावर येण्याची विनंती करत आहे आणि ऑप्शनच्या बाहेर थोडंसं केलेलं मारा आणि पंचांनी ते स्वारे घोषित केलं आहे। 1 धाव जरूर मिळेल। स्ट्राइकवर आहे अश्विन, एक टॅलेंटेड फलंदाज आपल्या समोर। सुंदर चेंडू, क्या बात, नजाकतवर फंड, मात्र 1 धावाची भर, 1 धावाचं परिवर्तन, बदल होईल 1 धावांची। स्तवन आणि अश्विन
दोन्ही मोठे बॅटर आहेत आणि मी दरम्यान साईनाथ क्रीडा मंडळ आपले ऑनरेबल अध्यक्ष श्री चंद्रकांतजी तावडे साहेबांना विनंती करत आहे, आपण मंचावर यावं, हे मंच विभूषित करावं अशी मी साहेबांना विनंती करत आहे. आणि स्ट्राईकवर आहे स्तवन, एक लंबा गडी, एक मोठा गडी, ज्याच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि पाहूया कोण करतोय चमत्कार. पुढील चेंडू ओव्हर द विकेट मारा केला जाईल, बॅकफुटर जाऊन पंच केला गेलाय, स्टायलिश पंच बॅकफुट या स्ट्रोक मधून, बॅकफुट या रिझन मधून थेट पंच केला गेलाय. एक धाव जरूर मिळेल. मात्र दोन्ही फलंदाज हे सुरेख अप्रतिम दर्जाचे फलंदाज आहेत, ज्यांच्याकडे टायमिंग आहे, ज्यांच्याकडे स्टाईल आहे, पॅशन आहे, परफेक्शन आहे, डिटर्मिनेशन आहे आणि जे नेहमी चॅलेंज घेऊन प्रतिस्पर्धी संघावर मात करत असतात. आपल्या संघाला जिंकवणारे दोन्ही मॅच विनर आपल्या समोर आहेत, अश्विन आणि स्तवन. पाहूया पुढील चेंडू, या चेंडूवर कोणत्या पद्धतीने वार केला जाईल, प्रहार केला जाईल. मात्र एक स्टायलिश, एक सुरेख अप्रतिम दर्जेदार गोलंदाज आपल्या समोर येत आहे. पुढील चेंडू, सुंदर चेंडू, वेगात केलेला बदल, लाऊड अपील, दाद मागितली जात आहे, परंतु टेनिस विश्वातील दोन मोठे पंच जरूर सांगितलं जाईल. 5 चेंडू 12 धावा. ये बंद कर दे यार, कंसंट्रेशन थोड़ा आवाज कम करो, आवाज थोड़ा कम. 12 धावा. आणि पुढील चेंडूचा प्रवास या ठिकाणी या धर्तीवर सुरू होत आहे. क्या बात आहे, स्टायलिश चेंडू. मात्र एका धाव्याने आपल्या संघाला जिंकून देण्याचा प्रयत्न फलंदाज अश्विन करत आहे. हेच आहे जाण आणि षटक मला वाटतं संपलं आहे. किती झाले? 2 षटक. आनंद सर ना, आनंद सर आपलं स्वागत आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, लाडका व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर जीवापलीकडे प्रेम करणारा व्यक्तिमत्व, जो क्रिकेट को अपनी दिल दुनिया जमीन अपना कर्म और अपना धर्म मानते हैं. आनंद जी का इस मंच पर स्वागत है. थैंक यू डियर. आपके जैसे लोगों से हमें ऊर्जा मिलती रहती है, क्योंकि 4-5 घंटे काम करने तो हमें भी प्रेम की जरूरत होती है. और जब आप जैसे प्यारे से व्यक्तिमत्व जब यहाँ आते हैं ना, तो ये व्यासपीठ की जो सुरभि है ना, थोड़ी बढ़ जाती है, उसमें ऊर्जा आ जाती है. और यामध्येच मी साईनाथ मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांतजी तावडे यांना मी या व्यासपीठावर यावं अशी मी साहेबांना प्रेमाची विनंती करत आहे. राहुलजी आपण या, चर्चा सुरू होईल. 2 षटक संपले आहेत आणि 2 षटकाखेर 13 धावा झाल्या आहेत. आशीष इसका उनका स्कोर बता कितना है? 6 बॉल 6 और इसका अश्विन क्या? 6 बॉल 5. स्तवनवर स्ट्राईकवर आहे स्तवन. आडव्या पट्ट्यामध्ये स्टार्स थोडासा आडवा आहे, म्हणून मिड विकेट या क्षेत्रामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. बॉलर्स नेम सर. क्या बात आहे, नजाकत भरा फटका विनायक वर्माच्या पहिल्या चेंडूवर तटवला गेलाय. 2D. बसा बसा सर. विनायक वर्मेच्या या चेंडूवर चांगल्या पद्धतीने प्रहार केला गेला. 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन विनायक वर्मा टाकत आहे, ज्यांच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. वैविध्यपूर्ण बॉलिंग टाकणारा गोलंदाज आपल्या समोर मात्र स्तवन आहे. मोठा गडी, पाहूया काय करेल. पुढे चेंडू क्विक पद्धतीने थर्ड या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 1 धाव मिळाली, 2 धाव सोडण्याचा प्रयत्न केला गेला. मला मात्र या धावावरून या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक क्रिकेट रसिकच्या हृदयामध्ये नाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्तवनच्या बॅटच्या माध्यमातून स्तवनचे अनेक फॅन्स आज या ठिकाणी स्तवनची बॅटिंग पाहण्यासाठी आले आहेत आणि विनायक वर्माचे अनेक क्रिकेटिंग फॅन्स सुद्धा या ठिकाणी विनायकची बॉलिंग पाहण्यासाठी आले आहेत. मात्र पुढील प्रवास सुरू आहे. मात्र क्विकर वन लाऊड अपील. पाहूया पंचांचा निर्णय. हातवर, फलंदाज बाद. चांगले प्रयत्न, चांगलं यष्टीरक्षण केलं गेलं आहे. चांगली फिल्डिंग, चांगली व्यूहरचनेची आखणी किंवा व्यूहरचनेचं जे महत्व असतं ना राहुल,
आपको बताया ना कि फील्डिंग में हमारी जो इस समय नेशनल टीम है ना, फील्डिंग की जो जर्नी शुरू हुई ना हमारे देश में, वो युवराज सिंह और कैफ जब आए ना, तो इसके पहले तो फील्डिंग होती थी हमारे देश के फील्डर की, नो डाउट बहुत अच्छी, लेकिन एक जमीन बदली, एक सितारा बदला और उस जमीन में एक नए आगाज, नए पर्व की शुरुआत हुई जब युवराज सिंह जब जॉन्टी रोड के जैसे जब जंप लगाने लगे। और उससे भी पहले की बात बताऊं फील्डिंग की, तो अजहरुद्दीन की याद करेंगे हम। अजहरुद्दीन जब फील्डिंग करते थे ना, तो गेंद अपने आप उनके पास में आ जाती थी, है ना, ये अजहरुद्दीन की काबिलियत थी। उसके बाद फिर जब हम बात करेंगे युवराज सिंह, मोहम्मद कैफ की, तो हम ना जॉन्टी रोड्स को भूल गए और हमें अपने प्लेयर्स याद आने लगे। तो हमें अपने प्लेयर्स को भी नहीं भूलना चाहिए, इसीलिए फील्डिंग का बहुत योगदान होता है अगली गेम और विकेट बॉलिंग। मात्र अब यहाँ पर गिल्लियां बिखर गई, सपने बिखर गए और कहते हैं कि दिल के अरमा आंसुओं में बह गए, हाँ वफा करके भी तन्हा रह गए। राहुल क्या कहेंगे जब इस तरह की गेंद होती है और गेंद जब टकराती है स्टंप के बिल्कुल करीब से, तो बुमराह की गेंद का आगाज होता है और विश्व स्तर में बुमराह की गेंद का चैलेंज। विनायक ने अपने दोस्त को धनंजय को पहले गेंद पर, ये तो ऐसी जमीन है कि कल जो दोस्त थे आज दुश्मन नजर आते हैं। जो कल नुक्कड़ पर बैठ के ना चाय पीते थे, वे आज यहाँ पे लड़ते नजर आते हैं। यही तो क्रिकेट की खासियत है कि दोस्त दोस्त न रहा, प्यार प्यार न रहा, जिंदगी तेरा हमें एतबार न रहा, ये तो क्रिकेट का बात है। लेकिन बस ये चैलेंज होगा 10वीं तक, उसके बाद फिर मैं कहूंगा कि बिल्कुल इसे नहीं सही बिल्कुल अभी मैं कुछ चीजें भूल जाता हूँ। तो यहाँ पे एनटीपीएल में यहाँ पे मौका है, बिल्कुल सीजन 7 के एनटीपीएल में मौका है। विनय के पास ना ये हैट्रिक का मौका है और ये गोल्डन चांस होता है। बोलते हैं ना जब जो रियल गर्लफ्रेंड होती है ना जीवन में राहुल एक बार मिलती है, तो ये हैट्रिक है ना, ये गर्लफ्रेंड की जैसे होती है कि बिल्कुल क्या कहते हैं, बिल्कुल सही बात बोल रहे हैं, बहुत ही बढ़िया बात बताया सर आपने। तो ये हमारे कैमरामैन भी खुश होंगे कि रियल गर्लफ्रेंड जीवन में एक भी बार मिलती है, वैसे ये जो हैट्रिक की अपॉर्चुनिटी भी जीवन में एक ही बार मिलती है। और देखेंगे कि द टाइम ऑफ यहाँ पे समय है वक्त का हैट्रिक का, और देखेंगे कि क्या हमारे विनायक वर्मा आज के सेंसेशनल स्टार हो पाते हैं या नहीं, या एनटीपीएल के आज वो स्टार हो पाते हैं कि नहीं। बहुत सारे प्रश्न, बहुत सारे क्वेश्चन। क्या आज विनायक की हैट्रिक यहां पर कंप्लीट हो पाएगी, या ये द बॉलर ऑफ द डे आज का खिताब पाएंगे। ये तो आने वाली गेंद, आने वाला वक्त हमारा यूट्यूब चैनल बताएगा। चैनल पर देखने वाले सभी ऑडियंस इस गेंद का करेंगे इंतजार, क्या आएगी बॉलर के जीवन में हैट्रिक की सदाबहार। देखेंगे आज का सेंसेशन हमारे आप सभी के सामने, हमारे आप सभी के आंखों का तारा, सितारा बन पाएगा, तारामंडल का सितारा। यहां पर थोड़ा सा गेंदों की यहां पर आजमाइश होती है, सपनों की आजमाइश। क्रिकेट के तारामंडल में कभी सपने बनते हैं, कभी बिखरते हैं। ये तो है क्रिकेट की जमीन पर एक सितारा, और यहां पर गिल्लियां बिखर गई और होश हवा में उड़ गए। यहां पे तालियां, सभी अपनी जगह पे स्टैंडिंग ऑडिशन के साथ में तालियां बजाए विनायक वर्मा की। इस तालियों की गड़गड़ाहट से विनायक का आप ऑनर करें, सम्मान करें। और ये तो वही क्रिकेट है, इसमें तो सपने बनते हैं, बिखरते हैं। आपल्या छोट्याशा जीवनामध्ये काही स्वप्न पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात। मात्र आपण सपना पाहणे काय बंद करू नये। हमारे इस छोटे से जीवन में कुछ सपने बनते हैं, कुछ बिगड़ते हैं, लेकिन हमारी आंखें है ना ये सपने देखना बंद नहीं करती है। और हमारे देश के पूर्व राष्ट्रपति कलाम साहब कहते हैं कि सपने वे नहीं होते जो हम सोते समय देखते हैं, सपने वे होते हैं जो हमें सोने नहीं होते। स्वप्न असतात ती जी आपल्याला झोप येऊ देऊ शकत नाही, मात्र क्रिकेट सुद्धा आपल्याला ते स्वप्न पाहण्यास मजबूर करतो की आपण स्वप्न पाहत राहा। आपल्या सामन्याला या ठिकाणी कमबॅक करण्याची गरज आहे आणि आपण बॉलिंग एंड मधून तर पाहिलं आणि आपण आता स्वागत करूया बॅटिंग एंड मधून। राहुल धन्यवाद सर।
डोळे उघडा आणि स्वप्न पहा नेहमी सांगितलं जातं. तर त्याच पद्धतीने अरविंदने जी गोलंदाजी आपल्या त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली, खूपच सुंदर 2 तेफळाची त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली सर. ते नक्कीच पहिली हॅट्रिक NTPL सीझन 7 मध्ये. हाँ नहीं राहुल षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धावल्या. इट्स अ ग्रेट बॉलिंग, कारण का मध्ये विलक्षण बॉलिंग आहे. 6-7 फिर 3 बरोबर आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा, म्हणजे 3 षटक संपले आहेत आणि 3 षटकाअखेर 16 धावा, म्हणजे 5 धावांची सरासरी आहे. आणि कुठेतरी ना एक तरफ आंधी दुसरी तरफ तुफान, आंधी आणि तुफान यांना हे रोखण्याचा प्रयत्न केला गेला, कारण का बॅटिंग साईडमध्ये ना खूप मोठमोठे फलंदाज आहेत आणि मोठमोठे फलंदाजांना रोखण्याचं काम आहे ना. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि विनायक वर्मा यांनी जी हॅट्रिक साजरी केली त्यामध्ये 3 धावा लिहा, म्हणजे 3 षटकामध्ये 16 धावा. ही किमिया आहे, एक मॅजिक है ना. तर सॉलिड बॉलिंग केली गेली आहे. आपण बॅटिंग एंडमध्ये पाहूया की किती धावसंख्या जिंकण्यासाठी आवश्यक असतील. तर चौथ्या षटकातील पहिला चेंडू डिलिव्हर केला जात आहे आणि आपण बॅटिंग एंडकडे आपण पाहूया. लेकिन सर क्रिकेट में समय बदलने में समय नहीं लगता. तर अश्विन मध्ये देखील ती क्षमता आहे की चेंडू सीमारेषा बाहेर मारू शकतो. पंच पाणी पडताळणी करत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जात आहे. अश्विनकडे ना ती कॅपॅसिटी आहे, कॅलिबर आहे, कंट्रोलिंग पॉवर आहे की जो आपण आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या संघाला जिंकवू देऊ शकतो असा मोठा गडी आहे, भरवशाचा फलंदाज आहे. आणि जेव्हा अश्विन क्रीजवर असतो ना तोपर्यंत धावसंख्या ना आपोआप वाढत असतात. तर अश्विन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि पाहूया अश्विनच्या बॅटमध्ये आहे ना ती धार आहे, प्रहार आहे, नजागत आहे, टायमिंग आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्वैर चेंडू, अवांतर धाव कणा यांच्या माध्यमातून सलग 2 चेंडू स्वैर समोर आहे. ज्यांच्या कॅडरमध्ये ना ज्यांच्या प्रेझेन्समुळे ना या स्पर्धेची ना कुठेतरी रंजकता वाढते, लेव्हल वाढते है ना. तर कन्हैया रणजीपट्टू आहे आणि असेच प्लेयर आपले हे IPL मध्ये जेव्हा खेळतात ना, बरोबर आहे, आणि भुसावळकडून पण खेळलेलं आहे, मध्य प्रदेशमधून खेळलेलं आहे. तर अशा पद्धतीने अशा प्लेयरचे जेव्हा आगमन होतं मात्र या ठिकाणी हवाई फायर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गगनाला भेदक देणारा फटका, मात्र उत्कृष्ट झेल टिपला गेलाय. फलंदाज चाललाय प्रवासाकडे डगआउटच्या. राहुल काय म्हणाल? नक्कीच मोठा गडी बाद होतो. जर या 6 चेंडूमध्ये जर तुम्ही 10 रन बनवले असते तर डिफेंडेबल स्कोर बनला असता, कारण की रात्रीच्या वेळी थोडं बॅटिंग करणं डिफिकल्ट होतं. त्याच्यामुळे त्या धावा तुम्हाला करण्याचं गरजेचं आहे. 24 ते 25चा टार्गेट पण तुम्ही डिफेंड करू शकता या ग्राउंडवर सर. बरोबर आहे. मी पाहिलं ना की एवढी चांगली बॉलिंग होत आहे ना की डिफेंड करणं सोपं आहे. फक्त तुम्ही 4 षटकामध्ये ना 30 ओव्हर जर तुम्ही धावा कंप्लीट केल्या ना तर तुम्ही अचीव्ह करू शकता. कारण का माहिती लाऊड मोठा मैदान आहे आणि ऑन ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग ह्या बाउंड्री आहेत ना लांब आहेत. फक्त ऑफ साईड आहे ना थोडीशी जवळ आहे. तर लेग पोझिशन, डीप पोझिशन, ऑन ऑफ कव्हर्स ह्या सेक्टर्स आहेत ना ह्या मोठ्या आहेत. त्यामुळे इथे कॅचेस आहेत ना इथे पकडले जातात, पकडले जाऊ शकतात. त्यामुळे ना तुम्ही 30 ओव्हर जर धावसंख्या केल्या तर तुम्ही डिफेंड करू शकता आणि प्रतिस्पर्धी टीमवर आहे ना कुठेतरी ना तुम्ही आघातावर प्रतिघात करू शकता. म्हणून 30 ओव्हरची ती धावसंख्या आहे ना ही तुम्हाला कुठेतरी विजयाच्या दृष्टिकोनातून आहे ना पुढे घेऊन जाते. पुढे चेंडू नक्कीच स्लोअर पद्धतीचा चेंडू, पंचांकडे अपील मागण्याचा प्रयत्न, परंतु अपील फेटाळून काढतायत पंच. पुन्हा एकदा एक घातक गेम. कन्हैया ना बोलेंगे 18 धावा कन्हैया. ओ माय गॉड, देखो ये क्या से क्या हो गया, बेवफा तेरे प्यार में.
ये क्रिकेट का प्यार है ना, ये परेशान कर देता है, कभी आगे बढ़ने को कभी पीछे बढ़ने को, और इसी प्यार और तकरार में कभी कभी धोखे भी हो जाते हैं, है ना, ये झटके भी लग जाते हैं। तो ऐसा होता है क्रिकेट के फेवर में, क्रिकेट के इस इमोशन में, क्रिकेट के जज्बात में कभी कभी हमसे गलतियां भी हो जाती हैं, क्योंकि सामने है कन्हैया और हम भूल जाते हैं कि एक तूफान है, एक ब्लेंडर है, और इसके पास में आपके कदमों को, आपके बैटिंग की, आपकी नजरों को ना पढ़ने की रीडिंग पावर है। इसीलिए तो देखो, आसानी से नहीं कोई भी रणजी में सिलेक्ट होता है। रणजी में सिलेक्ट होने के लिए अंडर 12, अंडर 14, अंडर 16 ये स्टेजेस होते हैं, और यहाँ पर भी 100, 200, 500 बैटर्स बॉलर के बीच में आपका सिलेक्शन होता है। तो ये जो ना अलग नजर होती है ना, आपकी अलग आहट, आपकी मुस्कुराहट ही लोगों को फिदा करने पर मजबूर होती है। और ये जो अदा है ना, इनकी अदा कन्हैया की सबसे जुदा, इसीलिए इन्होंने एक बड़े बैटर को आउट किया। राहुल काय म्हणाल? नक्कीच कन्हैयामध्ये ती क्षमता पाहायला भेटते आपल्याला. पुढील चेंडू पॉइंटच्या दिशेने तटून गाडला आहे. घोषांकी क्षेत्रात एक धाव, एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ. नवीन फलंदाज महेश पाहायला भेटतोय. कोण आलं नवीन? महेश चिल्लादुर्ग. महेश चिल्लादुर्ग. कन्हैयाच्या पाठीशी असलेला तो लेदरचा अनुभव पणाला लावून इकडे गोलंदाजी त्याची पाहायला भेटते. कारण हा त्यांनी भविष्य मंच कन्हैयाने घोषित केले आहेत. मात्र महेशकडे आपण पाहूया. मात्र आता तर वेगाचा प्रयत्न केलाय, आणि कन्हैयाची आपण जर रनअप पाहिलं ना तर खूप स्मूथ आहे, लाईक बुमराह है ना, हलका रनअप आहे, परंतु जी लँड पोझिशन आहे ना ती घातक आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. मात्र स्विंगिंग आउटसाइड इन बॉलिंग, आणि पाहूया यावर एक धावा पूर्ण होते का? येस, नो आणि नो. फलंदाज बाद, महेश बाद होत आहेत, आणि आनंदजी आम्हाला स्कोर सांगतील. 19 आहे. 20 धावांची गरज आहे, आणि पुढील मॅचेस आपण मला वाटतं टॉस आनंदजी उडा केलेंगे. स्पार्टन्स आणि रायडर्स यांना मी टॉससाठी इन्व्हाइट करत आहे. तर प्लीज बी रेडी, प्लीज अटेंड हिअर. बोथ द टीम्स आर रायडर्स अँड स्पार्टन्स. दोन्ही संघांना विनंती असेल आपण त्वरित या. चैनल का नाम बताओ ना क्या है? यूट्यूब टेनिस टेनिस डॉट है ना? टेनिस क्रिकेट डॉट. हाँ हाँ. मैंने बहुत मैचेस किए यार आपके लिए. अलग अलग होता है ना, मालूम है, फ्रेंचाइजी अलग अलग होता है ना. आणि tenniscricket.in या चॅनलवर आपण या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. हमारे देश का ना एक ब्रांड है tenniscricket.in, एक फ्रेंचाइजी है, और जिनके पास बहुत सारे सब्सक्राइबर्स हैं. तो आप देखते रहिए, कहीं न जाएं. बहुत सारे ऑडियंस हैं हमारे पास में, और जो हमारी आन बान और शान है. तो tenniscricket.in पर आप अगर घर की ड्राइंग रूम में भी बैठे हैं तो सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, और उतना ही प्यारा है tenniscricket.in हमारा. तो आप इस चैनल को, पर आप इस मैच को आप घर के ड्राइंग रूम में भी आप बैठकर देख सकते हैं. हमारे देश का एक ब्रांडेड टेनिस क्रिकेट चैनल है, और बहुत सारे टेनिस के महामंच में हमारे tenniscricket.in का कोई मुकाबला नहीं है. तो ये इसके जो हमारे कैमरामैन हैं, मैं इनका भी यहाँ पर गौरव और अभिनंदन करता हूँ, क्योंकि इनकी नज़र है ना ये हमेशा खिलाड़ी पर होती है. मी एसकेएम स्पार्टन्स संघाचे कर्णधार मंदार शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्वरित समालोचन कक्षात यायचं. तसेच एसकेएम रायडर संघाचे कर्णधार दीपक जाधव यांना देखील विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षात यायचं. दोन टीम सांगा ना आता खेळला. एसकेएम फायबर संघाला 20 धावाचं माफक लक्ष. पाहूया कशा पद्धतीने ते पार करतील. रायडर्स का मैच है. परंतु एसकेएम इनिंग स्टार या संघाकडे देखील ती क्षमता आहे की हे 20 धावा ते रोखू शकतील, कारण की त्यांच्या ताफ्यामध्ये आपल्याला चव्हाण, अश्विन, पूरन सिंग आणि रिंकू बालपिगी हे 4 गोलंदाज पाहायला मिळतील. अभी बैटिंग कौन करेगी? ये अभी करेगी ये फाइटर्स कितना बनाना है? 20 टॉस किसने जीता? तर एसकेएम फायटर या संघाला विनंती आहे की आपली फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे.
मी पुन्हा एकदा विनंती करतो SKM रायडर्स आणि चलिए fighters, please send your batting order immediate. Please honor the announcement and immediate attend your batting order, please. Fighters, रायडर्स अँड स्पार्टन, टॉस सोडून घ्या. आणि औचित्य आहे शिवसाई मंदिर म्हणजे आपला सर्वांचा लाडका मंदिर श्रद्धास्थान आहे, एक सिद्ध स्थान आहे. आणि पहिला वर्धमान दिन 30 मार्च 2026 या दिवशी होणार आहे. तर आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित व्हावं. साईनाथ क्रीडा मंडळातर्फे मी आपणा सर्वांना प्रेमाची, आग्रहाची, श्रद्धेची कळकळी विनंती करत आहे की आपण या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित राहावं अशी मी आपण सर्वांना श्रद्धेची विनंती करत आहे. आपलं मदत, आपलं सहकार्य हे लाख मोलाचं आहे. एक सिद्ध असा हा मंदिर म्हणजे शंकराचे मंदिर आहे, शिवसाई मंदिर आहे. आणि पहिला वर्धमान दिन 30 मार्च 2026 या दिवशी होणार आहे. तरी सर्व मी शंकर भक्तांना मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करत आहे, आमंत्रित करत आहे की आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये या सोहळ्यामध्ये आपण आवर्जून उपस्थित व्हावं अशी मी आपण सर्वांना विनंती करत आहे. आणि फायटर्स या संघाला जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे. आणि पाहूया इनिंग स्टार डिफेंड करू शकतो का किंवा फायटर्स ओलांडू शकतो का. तर हे अचिव्हमेंट आणि डिफेंडिंग च्या मध्ये सापडलेलं आहे है ना. एक साईडला तर डिफेंड करायचं आहे आणि फायटर्स यांना अचिव्हमेंट करायची आहे. तर जो गोलकडे वळणार आहे, जो गोलसाठी धावणार आहे, जो गोलसाठी पळणार आहे तो गोल कंप्लीट करू शकतो. मात्र डिफेंडिंग या ठिकाणी पॉवर मजबूत करावी लागेल, कारण का 2 मोठे गडी, 2 मोठे बॅटर या ठिकाणी आमने सामने आणि गोलंदाज सुद्धा या ठिकाणी भक्कम आहेत. तर दोन्ही संघांना समालोचन कक्षाच्या माध्यमातून तो संघ इनिंग स्टार असो किंवा फायटर संघ दोन्ही आपले लाडके संघ आहेत. तर दोन्ही संघांना समालोचन कक्षाच्या माध्यमातून सदिच्छा, शुभेच्छा आणि आपला खेळ उंच उंच व्हावे हीच लाडक्या शंकराचरणी प्रार्थना करत आहोत. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू डिलिव्हर केला जात आहे. टाळ्यांच्या गजराने आपण या सामन्याचं स्वागत करूया. मात्र पहिल्या चेंडूवर चेंडूला धडक दिली, हलक्या हाताने धडक दिली. पहिल्या धावाने धावाचा श्री गणेश झाला कन्हैयाच्या माध्यमातून. आणि राहुल शिवशरण आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला भेटतील. तर बॉलिंग पाकवर्स स्तवन. मात्र काही पण निगाह, काही पण निशाणा. पाहूया चेंडूचा प्रवास. मात्र चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा जरूर मिळतील आणि तिसरी धाव पूर्ण होते का. मात्र आपल्या लाडक्या मित्राला संधी दिली आहे कन्हैयाला, कारण राहुल यांना विश्वास आहे आपल्या या मित्राला. जो सामना जिंकू शकतो, जो सामना झोळीत घालू शकतो, ज्या व्यक्तिमत्वाने थेट भुसावळमध्ये धडक दिली, ज्यांनी मध्य प्रदेशमध्ये धडक दिली, असा हा मोठा गडी आपल्या समोर आहे कन्हैया. मध्य प्रदेश नव्हे तर महाराष्ट्राचा हा मोठा गडी आपल्या समोर कन्हैयाच्या नावाने. मात्र घाट आहे या गोलंदाजी आपण हे विसरू नये. फुल चेंडू मात्र कन्हैयाच्या बॅट मधून निघालेला ह्या तडपता सीमारेखाजवळ जाणारा हा फटका. चेंडू मला वाटतं अजूनही मैदानाच्या आत आहे, त्यामुळे 2 धावा आणि तिसरी धावाचा प्रवास सुरू आहे. नक्कीच सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो भुसावळमध्ये त्यांनी तब्बल 18 चेंडूमध्ये 62 धावाची खेळी केली होती. ती वाखाणण्या गेली होती. त्याचंच प्रात्यक्षिक कन्हैयाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मात्र कन्हैयाने बरेचसे सामने जिंकलेले आहेत. मात्र स्तवन यांनाही आपण विसरू नये, त्यांच्याकडे अबिलिटी आहे. एक मोठा गोलंदाज आहे आणि समोर आहे राहुल शिवशरण. तर या ठिकाणी ना लढत मोठी आहे है ना. या मोठी लढतामध्ये कुठेतरी कॉन्फिडन्सची आणि स्वतःवर विश्वास करण्याची गरज आहे. तुम्हाला स्वतःवर विश्वास जर असेल ना तर राहुल तुम्ही जग जिंकू शकता. मात्र जंग जिंकण्यासाठी
फॉर्म्युला एकच आहे की बिलीव्ह युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास करा, तुम्ही जग जिंकू शकता. हेच मी मेसेज आपण सर्वांना देत आहे की तुम्हाला जर स्वतःवर ट्रस्ट असेल, विश्वास असेल आणि तुम्ही तुमच्या कॅलिबरवर तुम्हाला जाण असेल तर तुम्ही आपल्या देशाचे अभिमान बनू शकता. मात्र या ठिकाणी स्तवन आहे एक चांगला गोलंदाज आणि समोर आहे एक विस्फोटक असा फलंदाज राहुल शरण. पुढ चेंडू मात्र हलक्या हाताने सोडलेला चेंडू मात्र फसवला बडी मछली जाल में. आणि यावर जे मी तुम्हाला सांगत होतो ना की तुम्हाला स्वतःवर विश्वास असायला हवा, तो विश्वास स्तवन यांनी ते दाखवून दिलं. स्वतःच्या चेंडूवर, स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या रिस्टवर त्यांनी विश्वास केला आणि आपल्या ताफेमधला जो सोनेरी चेंडू होता ना तो त्यांनी हाताळला. आणि तुम्ही अशा विकट परिस्थितीमध्ये जेव्हा शिवराय ना आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर हिंदुस्थानाचे आराध्य देव शिवरायांचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही 2 पाऊल मागे जा आणि मागे जाऊनच तुम्ही प्रहार करा. तेच प्रहार केलंय स्तवन याने. थोडंसं मागे बॅकफुटवर गेलं कारण का धावसंख्या ही सातत्याने वाढत आहे, शत्रू आपल्या समोर आहे आणि अशा वेळी आपण आत्मविश्वास जागृत करायला हवं. आणि स्तवन याने आपला आत्मविश्वास जागृत केला आणि आपल्या ताफ्यामधला जो सुरेख चेंडू होता तो वापर केला. पुढे चेंडू मात्र 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 मिड विकेट या काऊ कॉर्नर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा फटकवल्या. कोण आले दुसरा? राज निशान. निषाद अच्छा राज निशान ना. कन्हैया स्टिकरीजवर आहे ना. कन्हैया राऊंड आउट झाला ना. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राहुल आउट झाला ना. राज जो करेंगे दिल पर राज और उनका हो गया है आगाज. और जिन्होंने स्टैंड एंड डिलीवर संजू सैमसन और रोहित शर्मा की याद दिलाता हुआ ये कणकणाता. देखेंगे अंपायर्स का निर्णय. 2 रन मिलेंगे. एक षटक समाप्तीनंतर 11 धावा, 1 गडी बाद SKM फाइटर्स. और देखेंगे ना कि ये जो बड़ा बैटर है ना ये कन्हैया, ये मंजिल सामने है. 9 रनों की जरूरत है. और देखेंगे सामने ना एक बड़ा विस्फोटक बल्लेबाज जिसे हम क्रिकेट की दुनिया में कहते हैं. और क्रिकेट की दुनिया का ये है ना ताज वाला बेताज बादशाह नहीं है, ताज वाला बादशाह है आनंद भाई, जिनके सर पर है ना बहुत सारे जीतों का ताज. और ये है हमारे तिलक नगर के नहीं, मुंबई के नहीं, महाराष्ट्र के सरताज जिनका स्वागत होता है, जिनकी दस्तक तो होती है MP में लेकिन जिनका बल्ला जो गूंजता है वो तिलक नगर में. तो कन्हैया है. देखेंगे कन्हैया जब चलते हैं ना तो गेंद भी ना थरथराती है. ये ऐसे बल्लेबाज हैं लेकिन गेंदबाज को यहाँ पर अपने आप पर विश्वास करना पड़ेगा, अपनी एबिलिटी पर, अपने बॉलिंग पर, अपने स्किल पर विश्वास करना पड़ेगा. आप तूफानों का भी मुकाबला कर सकते हैं, बस शर्त यही है कि आपके पास में कॉन्फिडेंस होना चाहिए. फिर से यहाँ पर खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर लाइट्स के ऊपर यहाँ पर मुकाबले में रंजकता और स्टाइलिश शॉट. एक बड़ा गड़ी यहाँ पर थोड़ा सा मिस हिट और 1 रन जरूर मिलेंगे एक अतिरिक्त रूप में. और देखिए कितने रन मिले. 2 धावा पळून पूर्ण धावसंख्येमध्ये वाढ होते. 13 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. 13 धावा आणि स्टँडर्ड डिलिव्हर क्विकर वन, थोडंसं स्पीड मध्ये क्विकर वन. जेव्हा तुमच्या नाकावर चेंडू येतो ना परफ्यूम डिलिव्हरी क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण युट्यूबवर ऐकता, दिस इज द कॉल्ड परफ्यूम बॉल. जेव्हा तुमच्या नाकाला चेंडू धडक देतो ना तो म्हणजे बॉलरचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो. पुढे चेंडू मात्र पॉइंटने गलीच्या मध्ये खेळलेला फटका आणि यावर 1 धाव जरूर मिळेल. 6 धावांची गरज आहे, 6 धावांची गरज आहे. मात्र चेंडू हवेचाही वेग आहे ना हळूहळू आणि धावसंख्येचाही वेग आहे हळूहळू. मात्र कॉन्फिडन्स दोन्ही फलंदाजांचे वर आहे. राज असो की कन्हैया असो
बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यावर एक धाव जरूर मिळेल. राज यांना निमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. रायडर्स आणि स्पार्टन पुढील सामने आहेत. तर साईनाथ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत तावडे साहेब तसेच प्रदीप ठाकूर साहेब आणि मात्र राज यांची खेळी संपुष्टात आली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र सुंदर गडी, चांगला आवेग, सुंदर स्पीड, मात्र यष्टीचीत झाले फलंदाज राज. खेळी संपुष्टात आहे. अनुभव आलेल्या समस्त मान्यवरांचं व्यासपीठातर्फे स्वागत केलं जात आहे. चंद्रकांत सर आलेले आहेत आणि अनेक मान्यवर मंडळी या व्यासपीठावर विभूषित झालेले आहेत. सर्वांचं स्वागत आहे. आपली उपस्थिती सर्वांची प्रार्थनीय आहे, मूल्यवान आहे. येणाऱ्या आमच्या समस्त लाडक्या मान्यवरांचे या व्यासपीठातर्फे पुढील चेंडू हाताळला जात आहे आणि पुढील चेंडूवर काय गंमत घडेल ते आपण पाहूया. सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये सोडण्याचा प्रयत्न, चांगला रॉकेट डिलिव्हरी, मात्र फलंदाजाने ते मान दिलेला आहे, रिस्पेक्ट दिलेला आहे. 0 धावा. भारतीय जनता पक्षाचे उदयजी बर्वे साहेबांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. ऑनरेबल उदयजी वर्मा साहेबांचं या व्यासपीठावर उदयजी बर्वे साहेब आणि अशोकजी पटेल साहेबांचं या व्यासपीठावर स्वागत आहे. ऑनरेबल उदयजी बर्वे साहेब आणि पटेल साहेब या दोन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावर स्वागत आहे. आणि सामन्यातील पुढील प्रवासाकडे आपण बघूया. शेक्सपियर सेज दॅट द ट्रॅव्हल इज बेटर दॅन जस्ट जर्नी. आणि क्रिकेटचा हा सुरेख प्रवास, आणि या प्रवासामध्ये ऑनरेबल उदयजी आणि पटेलजी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने, व्यासपीठाच्या वतीने आलेल्या समस्त मान्यवरांचे हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाने स्वागत आहे. आणि आपण स्वागत करूया दोन बॅटर्स. रायडर्स आणि स्पार्टन्स, प्लीज बी रेडी फॉर युअर नेक्स्ट इनिंग्स. पुढील चेंडू टाकला जात आहे. 10 ते 12 पॉईंट रनअप आणि यावर एक धाव जरूर मिळेल. एक धाव महत्वाची आहे, एक धाव मोलाची आहे. एक या धावसंख्येचं खूप महत्वाचं स्थान आहे, कारण एक हा सिंबल आहे नॅशनल इंटिग्रेशनचा, क्योंकि हम सभी एक हैं, है ना. तर एक आपल्या जीवनमध्ये खूप महत्वाचा आकडा आहे. पुढे चेंडू आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक धाव जरूर मिळेल. चेंडू स्कोअर गेलेला आहे आणि या स्कोअर लेग यात फटकलेल्या चेंडूवर 2 धाव जरूर मिळेल. जिंकायला 2 धावाची गरज आहे. फायटर्स या संघाला जिंकणारा, एसके फायटर्स या संघाला जिंकणारा 2 धावांची गरज आहे. आणि रायडर्स आणि स्पार्टन, प्लीज बी रेडी फॉर युअर मॅच. आणि मिड विकेट या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र प्रयत्न अयशस्वी. फलंदाज बाद, चांगला प्रयत्न होता, मात्र उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट झेल, मात्र फलंदाज झाला फेल. चांगला चेंडू हाताळला गेला, चांगल्या पद्धतीने झेल टिपलं गेलं. आणि tenniscricket.in वर या सामन्याचं आपण थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. जवळपास 160 देशांमध्ये या सामन्याचा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. tenniscricket.in या चॅनल मध्ये आपण घरी बसून सुद्धा आपले मित्रमंडळी, आपलं कुटुंब सामना पाहू शकतं. आणि लाखो प्रेक्षक आपल्या या tenniscricket.in या चॅनलला लाभलेले आहेत. या चॅनलवर आम्हाला गौरव आणि अभिमान आहे. आणि प्रत्येक क्रीडा रसिक क्रिकेटपटूंना या चॅनलवर विश्वास आहे. त्यामुळे आणि 21 लाख सबस्क्रायबर्स आहेत tenniscricket.in. आपल्या देशातील नव्हे तर इंटरनॅशनल ब्रँड आहे tenniscricket.in.
टेनिस विश्वातील सर्वात मोठा आणि पहिला चॅनल आहे, याचा आपल्याला गौरव, मान आणि अभिमान असेल. फुल चेंडू ओव्हर विकेट मारा आणि यावर एक धाव जरूर मिळेल. जवळपास tenniscricket.in या चॅनेलवर 31 लाख सबस्क्रायबर आहेत, म्हणून या सामन्याची मेजवानी tenniscricket.in चॅनलला दिलेली आहे. आणि आज जे आपले स्टार्स इथे चमकणार आहेत ना, त्यांची रील्स उद्या SPL सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. मात्र एलिव्हेशन कमी, उंची जास्त, लांबी कमी आणि यावर पाहूया फलंदाज काय दिसलं नाही मला, त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. आणि अभिनंदन फायटर्स या संघाचे, खूप खूप अभिनंदन. प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे आपण जाऊ आणि पुढील सामन्यातील दोन संघ रायडर्स आणि स्पार्टन या दोन्ही संघांना आपण पुढील इनिंग करता आपण इन्व्हाइट करू. विनायक वर्मा मॅन ऑफ द मॅच. विनायक वर्मा मॅन ऑफ द मॅच. तर तसेच मॅन ऑफ द मॅच म्हणून विनायक वर्मा यांना मी विनंती करतोय, त्यांनी लवकर टॉस का बॉस या व्यासपीठावरती यायचंय. तसंच मजर खान यांना विनंती करतोय की तुम्ही त्यांना